उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात 2026च्या होळीच्या सणात एक 32 वर्षांची महिला अनिता भांग पिऊन होळी खेळत होती. ती पूर्ण नशेत होती. तिच्या आजूबाजूला मैत्रिणींचा ग्रुप, मुले एका बाजूला खेळत होती, वयस्कर मंडळी दुसऱ्या बाजूला बसली होती आणि तरुण पोरं स्वतंत्रपणे नाचत गात होती. अनिताच्या ग्रुपमध्ये गाणी जोरात चालू होती. सगळे रंग लावत, एकमेकांना भिजवत, बिनधास्त मजा करत होते. उत्तर प्रदेशात होळीच्या वेळी भांग पिण्याची प्रथा खूप प्रमाणात आहे. महिलाही पुरुषांसारखीच भांग पितात आणि नशेत बेभान होतात. अनिताही त्या दिवशी खूपच भांग प्यायली होती. तिला काहीच कळत नव्हते. तेवढ्यात एक 24 वर्षांचा तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिच्या गालावर रंग लावला. नंतर हळूहळू हात तिच्या छातीवर फिरवला. अनिता नशेत असल्याने तिला काही वाईट वाटले नाही. उलट ती एन्जॉय करत होती. तरुणाची हिंमत वाढली. त्याने हात तिच्या ब्लाऊजच्या आत घातला, बटणे उघडली, ब्रा बाजूला सरकवली आणि छातीवर हात फिरवू लागला. अनिताला आता गरम वाटू लागले. तिने स्वतः त्याचा हात आपल्या ब्लाऊजमध्ये आत घेतला. तरुणाने आता आणखी धाडस केले. त्याने हातात भरपूर रंग घेतला आणि तिच्या परकरमध्ये हात घालून गुप्तांगावर रंग लावला. अनिता एकदम उत्तेजित झाली. ती गरमावून गेली. तिने त्या तरुणाचा हात धरला आणि त्याला ओढत ओढत जवळच्या रूममध्ये नेले. तिथे दोघांनी रंग लावलेल्या अवस्थेतच संबंध केले. संबंध झाल्यानंतर अनिताने आंघोळ केली नाही. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगात रंग तसाच राहिला. होळीच्या रंगात अनेकदा विषारी केमिकल असतात. हे रंग ऑर्गॅनिक नसतात. बाजारात मिळणारे सस्ते रंग त्वचेला आणि संवेदनशील भागांना हानिकारक असतात. अनिताच्या गुप्तांगात इन्फेक्शन झाले. दुसऱ्या दिवशी तिला तीव्र जळजळ, सूज आणि वेदना सुरू झाल्या. तिला लगेच दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली. इन्फेक्शन खूप पसरले होते. सेप्सिससारखी स्थिती निर्माण झाली. 2 दिवसांतच तिचा मृत्यू झाला. ही घटना लखनौच्या एका भागात घडली. त्या तरुणाचे नाव कोणाला माहीत नव्हते, पण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी खूप चर्चा केली. आता या घटनेची मूळ कथा सांगतो. अनिता ही 19 वर्षांची असताना तिचे लग्न राहुल नावाच्या तरुणाशी झाले. राहुल 2014मध्ये वयाच्या 18-19व्या वर्षी मुंबईत कामाला आला होता. सुपरवायझर म्हणून काम करत होता. पगार 35,000 होता. घरच्यांनी लग्नासाठी बोलणी सुरू केली. राहुलला अशी पत्नी हवी होती जी दिसायला आकर्षक, लुसलुशीत, भरदार असावी. सोशल मीडियावर आणि वेब सिरीजमध्ये ज्या प्रकारच्या स्त्रिया दाखवल्या जातात तशा. अनिताला पाहताच राहुलला पहिल्या नजरेत प्रेम झाले. तिच्याशी लग्न झाले. पहिल्या रात्री राहुलनी तिला खूप छान संतुष्ट केले. अनिता आनंदी झाली. थोडे दिवस राहुल गावी राहिला. नंतर मुंबईला परतला. अनिताला घेऊन जायचे नाही असे ठरवले, कारण खर्च वाढेल. अनिताला आईवडिलांची सेवा करायला सांगितले. अनिताला सुरुवातीला वाईट वाटले, पण नंतर मान्य केले. राहुल दर 2-3 महिन्यांनी येत असे, पण अनिताला आता संबंधांची चटक लागली होती. राहुल दूर असल्याने ती एकटी राहत असे. सुरुवातीला काकडी, वांगी, दोडका अशा गोष्टींनी काम चालवले, पण ते पुरेसे नव्हते. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी हळूहळू संबंध जुळले. 8-10 वर्षे हे चालले. त्यात तिला 2 मुले झाली. नंतर त्या तरुणाचे लग्न झाले आणि तो निघून गेला. 2026 पर्यंत अनिताची मुले शाळेत जाऊ लागली. सासू-सासरे वारले. राहुल मुंबईत 50-55 हजार कमावत होता. पैसे पाठवत होता. येताना थोडेफार संबंध होत, पण आता राहुलमध्ये जुनी ताकद राहिली नव्हती. अनिताला कमतरता जाणवत होती. होळीच्या दिवशी भांग पिऊन ती बेभान झाली. त्या तरुणाने तिच्यावर हात टाकला. अनिताने त्याला रूममध्ये नेले. संबंध झाले. रंग तसाच राहिला. विषारी रंगामुळे इन्फेक्शन झाले. 2 दिवसांत मृत्यू. राहुलला बातमी कळली. तो दुःखात बुडाला. लहान मुले रडत राहिली. कुटुंब उद्ध्वस्त झाले. अनिताने वासना भागवण्याच्या नादात स्वतःचे आयुष्य संपवले. अशा घटना आजकाल अनेक ठिकाणी घडतात. वासनेत बुडालेल्या स्त्रिया आणि पुरुष चुकीचे निर्णय घेतात. त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. ही एक खरी घटना आहे, जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट करून सांगा.